कधी स्वतःलाच प्रश्न विचारलाय का, मी खरंच देवावर विश्वास ठेवतोय की फक्त गरज पडली की आपण आठवण काढतो? हात जोडले जातात पण मन बदलत नाही. आणि इथेच एक मोठी चूक होते. काही लोक बाहेरून धार्मिक दिसतात, माळ गळ्यात, कपाळावर टिळा, तोंडात देवाचं नाव, पण व्यवहारात खोटं, फसवणूक, अहंकार, स्वार्थ. देवाला रोज साकडं घातलं जातं, पण चूक सोडायची वेळ आली की म्हणतात सगळेच असे करतात. इथेच श्रद्धा संपते, एक वेगळीच गोष्ट सुरू होते. खरं सांगू का, देवाला फसवता येत नाही, कारण देव बाहेर नसतो, तो आतच असतो. जेव्हा आपण चुकीचं करतो आणि तरीही देवाचं नाव घेतो, तेव्हा देव दुखावला जातो आणि आपली अंतरात्मा शांत राहत नाही. माणूस हळूहळू आतून तुटतो, झोप लागत नाही, मन अस्वस्थ राहतं, भीती कारण नसताना येते आणि मग म्हणतो माझं नशीबच वाईट आहे. नशीब वाईट नसतं, दोन तोंडाचं आयुष्य वाईट असतं, एक देवासाठी, एक स्वतःच्या स्वार्थासाठी. जेव्हा श्रद्धा फक्त दिखावा बनते, तेव्हा ती श्रद्धा राहत नाही, ती स्वतःची केलेली फसवणूक होते. आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये याला मोठी चूक मानली आहे, कारण इथे नियम मोडत नाही, इथे मूल्य मोडतात. देवाला फसवण्याचा प्रयत्न अजिबात करू नका. तो साक्षीदार आहे, व्यापारी नाही. लक्षात ठेवा, देव नव्हे, तू स्वतःला फसवतोय. तर कसा वाटला हा तुम्हाला व्हिडिओ नक्की सांगा कमेंटमध्ये आणि चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा. रामकृष्ण हरी.